सुरुवात करता निवेदन सर्व पत्रकार बांधव भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही इथे आला. ही संयुक्त पत्रकार परिषद आहे. पहिलाच प्रश्न तुम्ही विचारला जितेंद्र आव्हाड मनोज पत्रकार यांचेच फोन चालू होते म्हणून ऑन द वे आणि जाहीर नावावर तुतारीचं चिन्ह सुद्धा आहे. तुम्ही जर हा थोडक्यातला अतिशय महत्वाचे मुद्दे असलेला हा वचननामा तुमच्याकडे आहे, तुम्ही तो वाचाल. तुम्ही अनेक पक्षांचे वचननामे जाहीरनामे बघितले असतील, पण आम्हाला ज्या प्रकारे ठाणे शहराकडे आम्ही बघतो आमचं घर म्हणून, आणि त्याला एक काय जी डेव्हलपमेंट असते ती सतत फक्त काही रस्त्यापुरती, मेट्रोपुरती, क्लस्टरपुरती न राहता अनेक एक शहर चांगलं घडावं म्हणून त्याच्यात अनेक गोष्टींचा विचार करण्याची गरज असते. दुसरं म्हणजे 25 वर्ष पुढची डोळ्यासमोर ठेवून काही प्लॅनिंग लागतं, जे आत्ताच्या ठाण्यामध्ये अत्यंत नियोजन शून्य जे काम चाललेलं आहे. त्याचं फक्त एकच उदाहरण मी देतो आणि बोलतो की प्रचंड आमचं अर्ध आयुष्य ठाणेकरांचं ट्रॅफिक मध्ये संपतंय. रोजचे 4-4 तास 2-2 तास जायला यायला लागतात आणि याचं कारण तुम्ही निर्लक्षात दिलं तर मेट्रोचं गाजर दाखवलं की मेट्रोचा इथला डबा येऊन दाखवलं, नुसतं गमत म्हणून झालं नाही. पण ते नुसते आरोप प्रत्यारोपामध्ये मी जात नाही. तुम्ही नीट हे समजून घ्यायला पाहिजे ठाणेकरांनी आणि तुम्ही सुद्धा. मेट्रोचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा महानगरपालिकेबरोबर जे अग्रीमेंट आहे ते असं आहे की जोपर्यंत पर्यायी रस्ता इथून ते गायमुख पर्यंत होत नाही तोपर्यंत मेट्रोचं काम सुरू होणार नाही. त्यामुळे जो पर्यायी रस्ता म्हणजे आपला जो सर्व्हिस रोड असतो ते तिकडच्या नगरसेवकांनी खरडून त्या कॉन्ट्रॅक्टरला खाल्लं आणि ते पैसे खाल्ल्यामुळे ते रस्ते होऊ शकले नाही. सर्व्हिस रोड पर्यायी रस्ता झाला नाही, मेट्रोचं काम सुरू झालं आणि आपल्याकडे ट्रॅफिक होत आहे. हे मी जस्ट एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना डेव्हलपमेंट म्हटलं की यांना फक्त क्लस्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर एवढ्या पुरतच दिसतं. याचं कारण त्याच्यात आधी पैसे घेत आहेत. हे कोट्यावधी पैसे देऊन कसे काय आपण बघतो आहोत की बिनविरोध निवडणुका कशा प्रकारे होत आहेत. त्यामुळे हा वचननामा संयुक्त जो आहे, तुम्ही जर वचननाम्याचा जर एस्थेटिकली तो जर बघितला अशा प्रकारचं आम्हाला ठाणे करायचं. त्यामुळे मी विनंती करतो की राजेंद्र विचारे साहेबांना सर्व पत्रकार बंधूंनो, मला वाटतं आज आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब, अभिजितजी पानसे, आमचे अविनाशजी जाधव, केदार दिघे, खोत, मला वाटतं मुंबई पाठोपाठ सर्वात चांगलं असं नियोजन असलेली ही ठाणे महापालिका होती. परंतु गेल्या 3 वर्षापूर्वी यांच्या हातात गेल्यानंतर त्या महापालिकेची कशी वाट लागली हे सर्व तुम्हाला माहितीच असेल. वर्धापन दिनाच्या दिवशी 25 लाखाची लाच घेताना रंगे हात एका सहाय्यक आयुक्ताला त्या ठिकाणी पकडलं आणि तुम्ही बघितलं असेल 4000 कोटीच्या आसपास असलेली महानगरपालिका. या महापालिकेचं जे बजेट, त्या बजेटमध्ये आता आजची परिस्थिती अशी आहे की फक्त 40 कोटी रुपये शिल्लक आहे. आणि या महापालिकेची अवस्था अशी झालेली आहे की फक्त नगरविकास खाते आणखीन
MSRTC, सिडको दरवेळेला त्या खात्यातून पैसे या ठिकाणी आणायचे आणि त्याची लयलूट करायची. आणि अशा पद्धतीने मला वाटतं गेल्या 3 वर्षातल्या जर आपण केलेल्या कामाची माहिती जर गोळा करायचा प्रयत्न केला तर ते 3,500 कोटी रुपये कुठे गेले, कागदावरच आहेत, जागेवरती नाहीत, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि ते करत असताना 3 वर्ष हे मुख्यमंत्री असताना या ठाण्यासाठी काय असं जे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे, मला वाटतं मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी 110 MLD पाणी पुरवठा योजना त्यावेळेला आणली गेली. आणि त्यावेळेला त्याचं विजन होतं की 2020 पर्यंत हा पाणी पुरवठा सुरळीतपणे होईल असा त्यावेळेला विचार केला होता. परंतु आज तुम्ही बघितलं असेल या महापालिकेला स्वतःचं धरण नाही. आज तुम्ही बघितलं असेल वाहतूक कोंडी असेल, ते वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये मला वाटतं आमचे पत्रकार बांधव स्कूटरवरनं मोटरसायकलवरनं कसे बिचारे या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकतात, परंतु सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी कशा अवस्थेमध्ये चालू आहे, फुटपाथ जागेवरती नाही आहेत. आज सर्व नियोजन त्या ठिकाणी बिघडलेलं आहे. आज तुम्हाला माहिती असेल पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या महानगरपालिकेचं स्वतःचं कचरा व्यवस्थापन त्या ठिकाणी नाहीये. निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या साइट्स त्या ठिकाणी निर्माण केल्या, परंतु त्याचं नियोजन बरोबर न केल्याने दर दिवशी जो होणारा कचरा जो आहे, मला वाटतं आता रस्त्यावरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी ओपनली टाकला जातो. आणि असं असताना मला वाटतं या महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. तुम्ही बघितलं असेल गेल्या 3 दिवसामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी पैशाचा पाऊस पडून आज उमेदवारांना विकत घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ठाण्यामध्ये संबंध तरुण पिढी बर्बाद करण्यासाठी मला वाटतं ड्रग्सचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, कालच मी कुठेतरी वाचलं की या ठाणे शहरामध्ये 2.5 कोटीचं ड्रग्स त्या ठिकाणी पकडलं गेलं. आणि ते करत असताना मला वाटतं मग हे राज्यकर्ते करतात काय. आणि मला वाटतं या ड्रग्सच्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही बोलत असतो त्या ठिकाणी, परंतु काही एक उपयोग होत नाही. आणि म्हणून हे ठाणे शहर बिघडत चाललेलं आहे. आणि ठाणे शहर बदलते म्हणून सांगितलं, पण खरोखर आहे ते. आज तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मारक बजेटमध्ये प्रोव्हिजन केली, पण ते स्मारकाचं काय झालं. आज गेली कित्येक वर्ष या स्मारकासाठी मला वाटतं त्याचा पाठपुरावा होतोय. त्याचबरोबर जे धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रवेशद्वार या ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरती दिघे साहेबांचं नाव होतं त्या ठिकाणी, ते सुद्धा प्रवेशद्वाराचं नाव त्या ठिकाणी पुसलं गेलेलं आहे. म्हणजे हे काय चाललेलं आहे. मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, मला वाटतं यांचे फोटो लावायचे, पण त्यांचा आदर्श आज तुम्ही बघितले असेल की कशा पद्धतीने या ठाणे शहराचे विल्हेवाट त्या ठिकाणी लावलेली आहे. तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला गावदेवी मैदानामध्ये जाहीर सभा झाली होती आणि त्या जाहीर सभेमध्ये ठाण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यावेळेला सांगितलं, चिठ्ठी पाठवली बाळासाहेबांचं भाषण चालू असताना. त्या ज्येष्ठ नागरिकाला साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही जे ह्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे नाट्यगृह आणि स्टेडियम हे आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला सत्ता द्या. आणि त्यावेळेला एक हाती सत्ता या ठाणेकरांनी त्या ठिकाणी दिली. आणि तुम्ही बघितलं असेल
आज ठाणे शहराची कशी वाताहत झालेली आहे. आज सुरक्षा नाही आहे. आज तुम्ही बघितलं असेल की या संदर्भामध्ये मला वाटतं मी या ठाणे शहराच्या समस्या, आज बघा रेल्वे स्टेशनचा प्रोजेक्ट चालू आहे ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान, ते सुद्धा हळू काम चालू आहे, परंतु यांची कामं जोरात चालू आहे. म्हणजे यांचा विकास जोरदार चालू आहे, परंतु शहराचा विकास ठप्प केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की या जनतेने या भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये आज तुम्ही ठाणे शहर जर वाचवायचं असेल तर मला वाटतं जनतेने या निवडणुकीमध्ये रस्त्यावर उतरून या भ्रष्टाचारांना धडा शिकवला पाहिजे. आणि मला वाटतं ही जनता नक्कीच शिकवेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. माननीय रावसाहेब. माझ्याबरोबर या मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी शिवसेना नेते राजनजी विचारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि सध्या जे ठाण्यातल्या झुंडशाही विरुद्ध ज्यांनी लढा पुकारलेला आहे अशा अविनाश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे, शिवसेनेचे उपनेते गुरुनाथ खो, जिल्हा प्रमुख केदार दिघे, तात्या माने आणि आपण सर्व पत्रकार बंधू, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबई नंतर जर कुठे लागलं असेल तर ते ठाण्याकडे लागलं. आणि ते अपेक्षित आहे. आज आपण संयुक्त वचननामा ठाणेकरांसाठी आपण प्रसिद्ध केला. काल मुंबईचा वचननामा प्रसिद्ध केला. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे शिवसेना भवनात आले. शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त प्रचार दौरे, प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत. तरी प्रश्न कायम आहे, ठाण्यात काय होणार? एक सांगतो, लोकसभा विधानसभा यापेक्षा वेगळा निकाल जनतेकडून आम्हाला दिला जाईल याची आम्हाला खात्री आहे. इथे या ठाण्याच्या नगरपालिकेनं शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना पहिली सत्ता दिली होती, ते हे ठाणे. पण आता ठाण्याची जी एकंदर परिस्थिती जी आम्ही नेहमीच पाहतो, जी राजन विचारे आणि अभिजित पानसे यांनी सांगितली, त्यातली सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की ठाणे हा या महाराष्ट्रातला ड्रगचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे. ठाणे हे सांस्कृतिक राजधानीचं शहर मानलं जातं पुण्याच्या बरोबरीनं. ठाण्यामध्ये साहित्य, कला, क्रीडा त्याची फार मोठी परंपरा या ठाण्याला लाभली. ठाणे हे मंदिरांचं आणि तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. सुंदर. पण आज ठाणे महाराष्ट्रामध्ये ड्रग्ससाठी ड्रग्सचा अड्डा हे ओळखलं जातं. या ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळापूर्वी, नंतर त्यांना कमिशनरचं फौजदार करून डेप्युटी सीएम केलं. ते ठाण्यातच असतात. तरी ठाण्यामध्ये परवा तुम्ही म्हणता 2.5 कोटीचं ड्रग्स सापडलं. याच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्स सापडलं. ठाण्यातल्या शाळा, कॉलेज, पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्स मुबलक मिळत आहे. हे लपून राहिलेलं नाही. कुठून येते ड्रग्स? पोलीस काय करतात? फक्त आमच्या उमेदवारांना उचलायचंच काम करतात घरात जाऊन.
हा प्रश्न जनतेला पडलेला. हे ड्रग जर ठाण्यात मिळत असेल त्या ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे? ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधरमध्ये लॅरी नावाचं शहर, सगळ्यात मोठा कदाचितला गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर. आपण त्या सिनेमात पाहिलं असेल. त्यात एक रेहमान डकेत आहे, रेहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा. तिथे सुद्धा लॅरी शहरामध्ये ड्रगचा सगळ्यात मोठा व्यवहार आणि व्यापार चालत होता. देवेंद्र फडणवीस यांचे गृह खातं, इकडले पोलीस आयुक्त काय करताय? इकडल्या ड्रगची तार ही साताऱ्यापर्यंत गेली. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ड्रगचा कारखाना, फॅक्टरी, मॅट्रेस, व्हाईट पावडर, हे कुठे सापडला कारखाना? तर साताऱ्यात सापडला. आणि या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या दारात तिथून ड्रग्स इथे येत आहे का? ज्या अर्थी हे ड्रग्स ठाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळते, खुल्या मिळते, त्या अर्थी डेप्युटी सीएमच्या घरामध्ये कोणी ड्रग्स घेत आहे का? याचा तपास व्हायला पाहिजे ना. तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात ड्रग्स विकलं जाते, समोरच्या पानटपरीवर, समोरच्या रस्त्यावर, संपूर्ण ठाणे शहरात. बाकी सर्व विषयावरती उपमुख्यमंत्री बोलतायत, त्यांचे आमदार बोलतायत. पण एक पिढी नासवणारे अंमली पदार्थ आणि नशेचा व्यापार जर तुमच्या शहरात चालला असेल तर त्या शहराची अवस्था काय आहे हे आता खरं म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. लोकांनी ह्याच विषयावर मतदान केलं पाहिजे. ठाणेकरांनी हा विषय जो आहे या विषयावर मतदान केलं पाहिजे. आपल्या शहराचं काय करायचं? लोक म्हणत होते हे बीड सारखं झालंय, हे बीडच्या पुढे गेलंय. ठाण्याची अवस्था म्हणजे बीड सारखी झालेली आहे. बीडमध्ये ज्या प्रकारची खुल्या झुंडशाही, गुंडगिरी, खून, भ्रष्टाचार, अत्याचार, मी म्हणतो ठाणं त्याच्याही पुढे गेलं. हे चित्र बदलायचं असेल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी अत्यंत सावधपणे यावेळेला मतदान केलं पाहिजे. ठाण्याच्या विकासाची सुरुवात ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केली. सतीश प्रधान नगराध्यक्ष होते तेव्हापासून ठाण्याच्या विकासाला सुरुवात झाली. आणि आजही ठाण्याचं भूषण असलेलं गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव मैदान, त्यानंतर काशीनाथ घाणेकरांच्या नावानं उभं राहिलेलं अजून अशी असंख्य कामं ही शिवसेनेच्या कारकिर्दीत झाली. आता माझे मनसेचे सहकारी माझ्या बाजूला बसलेले आहेत, ते म्हणते मग मनसेचं काय? तुमचं आणि आमचं DNA सारखाच आहे, तुम्ही आमचे. तेव्हा आपण एकत्रच होतो आणि आता एकत्रच आहोत. या ठाणे शहरामध्ये उत्तम प्रकारची युती झाली आहे मराठी माणसांची, मराठी युतीची. आणि आजही ठाण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मराठी पगडा, मराठी चेहरा आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची एक सभा ठाण्यामध्ये होती, एक विराट सभा ठाण्यामध्ये होती. ती आता जागा कोणती हे सगळे मिळून ठरवते. पण आम्ही जे ठाणं पाहिलं ते ठाणं आज आम्हाला दिसत नाही. बिल्डरांचं ठाणं एक वेळ मान्य करू, पण बिल्डरांच्या मागून जी गुन्हेगारी सुरू आहे, जी खंडणीखोरी सुरू आहे, जी दरोडेखोरी सुरू आहे, ते ठाण्याचं चरित्र होऊ शकत नाही. या राज्याला मंत्री आहे, या ठाण्याला मंत्री आहे, या ठाण्याला मुख्यमंत्री होते, या ठाण्याला आता उपमुख्यमंत्री आहे. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारणार आहे का ठाण्याची अशी अवस्था आपण असताना का होते? आरोप करणं सोपं आहे आमच्यावरती, आरोप आमच्यावर करतात. पण जरी सत्ता शिवसेनेची असली तरी या सत्तेचे वतनदार तुम्ही होतात ना. इतके वर्ष महापालिका लुटली कोणी? टेंडरबाजी केली कोणी? आज ठाणे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही, तशी माझी माहिती आहे. ही वेळ कोणी आणली ठाण्यावर? ठाण्याची महापालिका, कल्याण डोंबिवलीची महापालिका लुटल्या कोणी? तुम्हीच लुटल्या. म्हणून तुमचे इमले आणि बंगले उभे राहिले ना. आम्ही कधी ठाण्यात आलो नाही.
तर या ठाण्याला आपल्याला जर बदलायचं असेल चेहरा मोहरा पूर्ण, तर मला खात्री आहे ठाणेकर जनता यावेळेला शहराचा आणि आपल्या पुढल्या पिढीचा विचार करून मतदान करेल. थँक्यू, धन्यवाद. बोला. सर, भाजपने जसं नमो नमो बॅनर लावले तसे शिंदेच्या पक्षाने चर्चेच्या माध्यमातून करत, तर आपली त्याच्याने काय असणार? ठाण्याची ओळख नमो नमो कोण म्हणताय? इथे नमो आले कुठून? नमो गुजरातला, अहमदाबादला. खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे एकनाथ शिंदे ही बाळासाहेब ठाकरेंचं छाप असलेल्या ठाण्यावर नमो नमो ठाणे असं तुमच्या तोंडावर लावलं जात आहे आणि तुम्ही गप्प आहात. शिवसेना म्हणून मिरवता, डुप्लिकेट शिवसेना आहे तुमची. याचा अर्थ त्याला उत्तर दिलं जाईल. या नमो नमोला उत्तर इकडली मराठी जनता देईल. ठाणं हे मराठी चेहऱ्याचं राहील, मराठी प्रतिभेचं आणि प्रतिमेचं राहील. राऊत साहेब, एवढं मसल पॉवर, मनी पॉवर आहे तुमच्याच अपोजिशनला, असू द्या. तुम्ही लढत देत आहे, तर असं वाटत नाही कुठे कमी पडत? अजिबात नाही. बघा, ही मसल पॉवर जी आहे ही पैशातून विकत घेतलेली मसल पॉवर आणि इथे 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 मसल पॉवरच आहे ना. हे सगळे जे आहे ना, ही मसल पॉवर ची जी ताकद आणि प्रेरणा ही शिवसेनेतूनच निर्माण झालेली आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं, खंडणीसाठी नाही किंवा ड्रग्सच्या व्यापारासाठी नाही, विधायक गोष्टीसाठी संघर्ष करणं, लढणं आणि गुंडगिरी करणं हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. स्वतःची घरं भरण्यासाठी, तरुणांना नशेला लावण्यासाठी, बिल्डरांकडून खंडण्या गोळ्या करण्यासाठी. आज ठाण्याची ओळख महाराष्ट्रात, देशात काय आहे? बेईमानांचं शहर. या शहरातून सगळ्यात मोठी महाराष्ट्राविरुद्ध बेईमानी झालेली. ठाणा बदनाम केला या लोकांनी. एक गद्दारांचं शहर म्हणून ओळखलं जात आहे. ही ओळख आम्हाला पुसणं गरजेचं आहे. ज्या ठाण्यामध्ये ही सावळारामांसारखे महान कवी निर्माण झाले आणि त्यांनी इतके मोठे काव्य प्रतिमा निर्माण केली, खंडू रांगणेकरांचं शहर, अशी अनेक नावं आम्हाला घेता येतील. ते या एका माणसामुळं, गद्दारांचं, बेईमानांचं ठाणे शहर ही ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे ठाणेकरांसाठी. आम्ही लढू ना त्यांच्याशी. तुम्ही म्हणताय त्यांच्याकडे मसल पॉवर आहे ना, ठीक आहे ना. हातामध्ये पोलीस यंत्रणा आहे म्हणून ती मसल पॉवर नाही तर ह्याच रस्त्यावर त्यांना ठोकून काढू. पळता होई थोडी. उमेदवार तुम्ही आमचे पोलिसांच्या बळावर पळवताय. तुमच्यात काय हिंमत आहे मला सांगा. पोलीस बाजूला करा, मग मसल पॉवर दाखवतो. काय विलास गाजन? हा, नक्की सर. पोलीस बाजूला करा, पोलीस बाजूला करा 15 मिनिटं, मग मसल पॉवर काय आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो. मसल पॉवरच्या गोष्टी आम्हाला कोणी सांगूच नाही. केंद्रीय मंत्री सी.आर. पाटलांचं वादग्रस्त विधान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी सी.आर. पाटलाचं भाषण ते ऐकलंय गुजरातमधलं, इकडलं. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे, मराठा साम्राज्याचे सेनापती आहेत, राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, आता सूड तुम्ही घेऊ नका अशा प्रकारे. बघा, ठाण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही वचननामा पाहिला, काही गोष्टी जरी त्यात आता नसल्या तरी एकदा या ठाण्याची सत्ता परत आमच्या हातामध्ये आली तर तुम्ही जे म्हणताय 700 फुटाच्या घरांना जी सवलत आहे ती नक्कीच इकडे सगळे आमचे प्रमुख नेते बसून जे महापालिका चालवतील त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्यायला सोप्या होतील. ठाण्यामध्ये वाहतुकीच्या संदर्भात आत्ताच पानसाहेबांनी सांगितलं नाही. बघा, त्याच्यावरती बोला. ठाणेकर बोला. तुम्ही मुक्त कसे करणार याचे असंख्य उपाय याच्यात पण दिलेले आहेत. तुम्ही जर वाचले तर नाही झाले. हेच मी सांगतो. चालू वर्षानुवर्ष मेट्रो पण आहे. दवा येऊन गेला बघितला का?
दिवाळीच्या किल्ल्यासारखा डबा आला आणि परत गेला. हेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही मोठमोठ्या गोष्टी करणार, भाषण देणार आणि त्याच्यानंतर आज आमचा संपूर्ण हा जो उपाय त्यांनी दिलेला आहे ना, ते काही करतायत ना, हे आम्ही गेले 5 वर्ष म्हणतोय. मला असं वाटतं की ठाण्याच्या ट्रॅफिकची सुरुवात ही सुमित बाबा आल्याच्यानंतर झाली. त्यामुळे त्यातला सुमित बाबा काढला ना तर ती ट्रॅफिक सुरळीत होईल. तुम्ही सत्ता आमच्या हातात द्या, सुमित बाबा गेला की ठाण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न मिटेल. धन्यवाद. मला वाटतं हे मोठे ठेकेदार आहेत. आणि हे ठेकेदार सगळे कोणी आणले आहेत ठाण्यामध्ये? सर्व ठेकेदारांनी या ठाण्याच्या रस्त्यावरती जे काय हैदोस घातलेला आहे तो पहा. ठाण्यात यावं असं वाटत नाही, भीती वाटते टोल नाका क्रॉस करता. बोला. गेल्या 15 ते 20 वर्षात ठाणे आणि एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेचं महापालिकेतलं समीकरण राहिले. अगदी 2012 साली जेव्हा शिवसेनेला काही नगरसेवक कमी पडत होते त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या मदतीनं इथे महापौर बसवला शिवसेनेचा. तर आज ही परिस्थिती आहे की ठाण्यात खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत, आमदार एकनाथ शिवसेनेचे आहेत. तर अशा वेळेस ठाण्यातलं राजकीय चित्र पलटेल, बदलेल याबद्दल तुम्ही किती आश्वस्त आहात? एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचा जन्म झाला नव्हता तेव्हा ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली. एकनाथ शिंदे राजकारणात नव्हते तेव्हा महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही. नक्की धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे होते. त्यांनी या ठाण्यामध्ये शिवसेना रुजवण्यासाठी, शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी एकाकी झुंज दिली. त्याच्यामुळे आजही ठाणेकरांवर बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कोणाचा पगडा आणि प्रभाव असेल तर आजही तो धर्मवीर आनंद दिघे यांचा. एकनाथ शिंदे याच्यामध्ये कुठे नाही. जेव्हा ठेकेदारांचं राज्य सुरू झालं तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून ठाण्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या आर्थिक उलाढाली आहेत सगळं. माझ्या बाजूला राजन विचारे बसलेले, दिघे साहेबांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. सिनेमावर जाऊ नका, सिनेमा मी पण काढू शकतो आनंद दिघ्यांवर आणि उत्तम स्टोरी मी लिहू शकतो, तर सिनेमावर जाऊ नका. ठाण्याला हवं असं प्रत्येक वचननाम्यात येतं. पण अजून तरी काय ठाण्याला स्वतंत्र धरण मिळालेलं नाही. मुंबईला मिळालं माननीय उद्धव ठाकरेंनी मध्य वैतरणा. आता ठाण्याचा विचार त्या दृष्टीनं करावा लागेल. आणि नक्कीच तुम्ही जे प्रश्न जे मांडतात ते ठाणेकरांसाठी महत्त्वाचे आहे. जर ठाण्यावरून हे ठेकेदारांचे सम्राट निघून गेले तर नक्कीच आपल्याला या गोष्टी करता येतील. चला संपवले. सर, ठाण्यामध्ये 6 बिनविरोध जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत. या संदर्भात आयोग जे आहे, निवडणूक आयोग चौकशी करणार आहे. मात्र आपल्या देखील काही माणसांनी माघार घेतलेली होती, त्यांच्यावर दबाव. महाराष्ट्रामध्ये 70 ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून येणं हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अविनाश जाधव आज निवडणूक आयोगाला गेले, पुरावे होते. अविनाश जाधव कोर्टातही चाललेले आहे, गेलेल्या, बरोबर आहे. ही लढाई चालू राहील. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालच्या मांजरासारखा वागतो. हे आता काय नवीन राहिलेलं नाही. तिकडे कोणीतरी गणेश कुमार, इथे एक वाघमारे. मी त्यांना म्हणतो तुमचं नाव वाघमारे आहे, त्या नावाला तरी जाणं. हा वाघमारे आहे तुमच्या, त्या नावाला जागा. आणि जे लांडगे या लोकशाहीवर तुटून लचके तोडतायत त्या लांडग्यांवर झडप नाही. हे बिनविरोध प्रकरण जे आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या विरुद्ध आम्ही लढू. इतकं सोपं नाही आहे. ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे, ज्या पद्धतीनं राजकीय सामाजिक कार्यकर्ते संघर्ष करतायत, बिनविरोध निवडून दिल्याचा निकाल देणं हे आता निवडणूक आयोगाच्या हातात राहिलेलं नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रश्न आहे की तुम्ही मध्यंतरी आता ही विषय घेतला की ठाणे आणि ड्रग्ज सातारा कनेक्शन आहे. तर तुम्ही मध्यंतरी म्हटलं होतं की या प्रकरणात एक मुंबई पोलीस दलात आहे ना, माजी अधिकारी नक्कीच आहे आणि मी लवकरच त्याचं नाव उघड करेन. हो. तर या व्यासपीठावर आज तुम्ही सांगू शकाल? नाही, मी सांगेन आहे. आणि साधारण त्या संदर्भातली माहिती, त्या संदर्भातली रिसर माहिती
साताऱ्यातल्या कारखान्यावर धाड घातली मुंबई पोलिसांच्या पथकाने. आपल्याला माहित असेल, साताऱ्याच्या पोलिसांनी नाही टाकली, मुंबईचं पोलीस पथक इथून गेलं आणि त्याने ती धाड टाकली. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना त्या संदर्भातली माहिती पाठवली होती. तपासामध्ये अडथळे नको आहेत, तपास सुरू आहे. सर 15 तारखेला 16 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे, तसंच 21 जानेवारीला शिवसेनेचे चिन्ह आणि याच्यावर तुम्हाला काय वाटतं ह्या निकाल आता तरी लागेल आणि तुमच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा आहे? बघा, निकाल आमच्या बाजूने लागेल या भीतीनेच तो पुढे ढकलला जातो. संविधान, कायदा आणि संविधानातलं शेड्यूल 10 याचा जर नीट अभ्यास केला तर सर्वोच्च न्यायालयाला निकाल आमच्या बाजूनं द्यावा लागेल आणि हे खात्री असल्यानं ही तारीख वारंवार पुढे ढकलून त्यांना जीवदान दिलं जातं. त्याच्यावर त्याने 4 निवडणुका काढल्या, 5वी निवडणूक त्यांना काढता येणार नाही. लोकसभा काढली, विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, 4 चौकट पूर्ण झालेली आहे. आता त्यांना पुढली निवडणूक ह्या चिन्हावर काढता येणार नाही हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. चला, धन्यवाद. एक मिनिट बस. 2017चा हा वचननामा आहे आणि या 2017च्या वचननाम्यामध्ये जवळजवळ 60% दिलेले वचन सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेले नाही. हा 2017चा वचननामा आहे. जे आता तुम्ही जे प्रश्न मांडले होते ना त्यामधले हे सर्व या वचननाम्यामध्ये आहे. ओके, काय करायचं आहे? गणेश, चला.